श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, दत्त जयंतीला गिरनारवर जो प्रसाद करतात तो मी केला होता। तर जो आपला लापशी रवा असतो जो विकत मिळतो तो भरडा रव्याचा, तर याचं प्रमाण मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। जर तुम्ही 1 वाटी भरडा रवा घेतला तर 5 वाट्या पाणी घेऊन त्याला 1 वाटी गूळ घ्या। गुळाचं प्रमाण तुमच्याप्रमाणे ठेवा, तुम्हाला 1 घ्यायचं 1 घ्या, 1.5 घ्यायचं 1.5 घ्या। 1 वाटी गूळ 5 वाटी पाणी टाकून उकळवून घ्यायचं, जे बघा समोर दिसतंय मी त्या पद्धतीने उकळून ठेवलंय। तो 1 वाटी रवा तुपामध्ये टाकायचा आणि हा कुकरमध्येच करायचा, कारण याला आपल्याला शिट्या घ्याव्या लागतात। तर तुपात टाकून छान असा एकसारखा खरपूस त्याचा असा रंग बदलेस तोपर्यंत तो भाजायचा, एकसारखा असा मंद आचेवर, म्हणजे मिडियम टू लो फ्लेमवर। या पद्धतीने त्याचा पांढरसर असा कलर व्हायला पाहिजे, या पद्धतीने तो छान असा भाजायचा एकसारखा, जेणेकरून ती अशी छान मोकळी मोकळी येते आणि चवीला पण खूप छान लागते। हा गव्हाचा भरडा तुम्ही घरी करू शकता, विकतही मिळतो। मी याच्यामध्ये खोबरं घातलं, खोबऱ्याची काप घालतात, पण आमच्याकडे ज्येष्ठ मंडळी आहे त्याच्यामुळे मग माझ्याकडे जाड किसलेलं खोबरं आहे, तर मी ते खोबरं घातलं। त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स घातले सगळे आणि हे पण 2-3 मिनटं छान एकसारखे परतवून घेतले, छान असं खमंग तुपामध्ये। आणि या पद्धतीने बघा छान असं। नंतर थोडासा गॅस हाय फ्लेमवर करून पुन्हा सगळा तो भरडा आणि सगळे ड्रायफ्रूट्स खोबरं परतवून घेतलं आणि नंतर ते 5 वाटी पाणी आणि 1 वाटी गूळ जो वितळवून ठेवला होता गरम करून, गरमच पाणी घालायचं आणि ते सगळं पूर्णच्या पूर्ण त्याच्यामध्ये ओतून दिलं या पद्धतीने छान असं। कारण हा गव्हाचा भरडा असतो त्याच्यामुळे 1:5 प्रमाण हे अतिशय योग्य आहे आणि एक छान होतं। बघा तुम्ही शेवटी बघालच की किती छान होतं ते। त्या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला एक उकळी येऊ द्यायची। आणि कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घालायचं असतं, म्हणून हे थोडंसं मीठ घातलं किंचितचं आणि छान असं 1-2 मिनटं उकळवू दिलं त्याला त्याच्यामध्ये, की जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी रिड्यूस होईल। आणि उकळल्याने काय होतं, गव्हातला जो स्टार्च असतो तो पाण्यामध्ये उतरतो आणि त्याच्याने चव खूप छान येते। आणि त्याच्यानंतर 3 शिट्ट्या घ्यायच्या एकसारख्या, आणि 3 शिट्ट्या घेतल्यावर बघा आता प्रेशर गेलं आहे कुकरचं, बघा ह्या पद्धतीने। 5 वाटी पाणी, किती थोडासा रवा होता पण सगळं जिरून गेलं। छान असं मिक्स करायचं आणि ते वेलची जायफळची पूड, गुळाचं असल्यामुळे जायफळ हे नक्की घालायचं त्याच्यामध्ये, छान असं मिक्स करायचं एकसारखं। आणि मला प्रसाद दाखवायचा होता, आरती करायची होती दत्त जयंतीच्या दिवशी केलेला, म्हणून मग मी तो थोडासा वाटीमध्ये घेतला आणि मग देवाला नैवेद्य दाखवला त्याचा। तर इतकं अप्रतिम लागतो चवीला, नक्की करून बघा। असंही हिवाळ्यामध्ये याचा तिखट पण करता येतो आपल्याला, सगळ्या भाज्या टाकून, आणि गोड पण करता येतो। तर नक्की ट्राय करा आणि खाऊन बघा। आणि हेल्दी रेसिपी आहे, याला आपण दलियासुद्धा म्हणतो, पण ॲक्च्युली हा गव्हाचा असतो। तर या पद्धतीने करून बघा आणि खाऊन बघा। थँक्यू। श्री